हॅलो एव्हरीवन, मी सुदर्शन बडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एस बी क्लासेसमध्ये. तर आजचे आहे लेक्चर 3 आणि आपण पाहणार आहोत डिटर्मिनंट मेथड म्हणजेच क्रॅमर्स रूल. तर सर्वात आधी आपल्याला डिटर्मिनंट म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. तर डिटर्मिनंट कशाला म्हणायचं? डिटर्मिनंट म्हणजे हे अशा पद्धतीचं जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल, दोन्ही बाजूला रेष असेल आणि त्या बॉक्समध्ये तुम्हाला 4 नंबर्स दिलेले असतील, ABCD. हे समजा काही नंबर्स आहेत, तर त्या अशा स्ट्रक्चरला डिटर्मिनंट म्हटलं जातं. तर डिटर्मिनंटमध्ये ज्या आडव्या आहेत यांना रो म्हटलं जातं. या रोजमध्ये अनेक संख्या असू शकतात, पण आपला डिटर्मिनंट हा 2x2चाच आहे. म्हणजे यामध्ये 2 रोज एलिमेंट आहेत आणि 2 कॉलमचे एलिमेंट आहेत. कॉलम म्हणजे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल म्हणजे रोज. ह्या डिटर्मिनंटची डिग्री 2 आहे. तर डिटर्मिनंट सॉल्व कसा करायचा? डिटर्मिनंट सॉल्व करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे AD - BC. म्हणजे A ने Dला मल्टिप्लाय करायचे आणि B ने Cला मल्टिप्लाय करायचे. त्या दोन्हींचा डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन ही त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू असणार. आता यावर आपण एक छोटंसं उदाहरण पाहूया. A हा एक डिटर्मिनंट दिलेला आहे आणि त्यामध्ये काही नंबर्स दिलेले आहेत. तर आपल्याला या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. तर ती कशी काढणार? आपण आत्ताच फॉर्म्युला पाहिला AD - BC. तर त्या पद्धतीनुसार आपल्याला 5 ने 9ला मल्टिप्लाय करावे लागेल आणि 3 ने 7ला. तर 5 × 9 - 3 × 7 म्हणजे आपल्याला मिळतील 45 - 21. त्याचा डिफरन्स येतोय 24. ही झाली ह्या A डिटर्मिनंटची व्हॅल्यू. डिटर्मिनंट कधी पण कॅपिटल लेटरने दर्शवला जातो. तर बी हा पण एक डिटर्मिनंट आहे. त्यामध्ये निगेटिव्ह व्हॅल्यूज पण असू शकतात डिटर्मिनंटमध्ये. यामध्ये सुद्धा आपण तोच फॉर्म्युला यूज करणार. तर -8 मल्टिप्लाय विथ 4 आणि -3 मल्टिप्लाय विथ 2. तर आपल्याला काय मिळेल? आता यामध्ये निगेटिव्ह संख्या आल्यास चिन्हांचा गोंधळ होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे, तर त्यांना ब्रॅकेटमध्ये टाकायचे. ब्रॅकेटमध्ये टाकल्यास तुम्ही या डिटर्मिनंटमधल्या संख्येचे चिन्हे आणि ह्या फॉर्म्युलेचं मायनस चिन्ह यामध्ये घोळ करणार नाहीत आणि आपल्याला उत्तर मिळतंय 26. आता आपण डिटर्मिनंट मेथडला सुरुवात करूया, म्हणजेच क्रॅमर्स रूल. स्टेप 1मध्ये आपण जो जनरल फॉर्म्युला पाहिला होता त्यानुसार आपल्याला दिलेले लिनियर इक्वेशन्स त्या पद्धतीने मांडून घ्यायचे, त्यांना नंबरिंग द्यायची, इक्वेशन नंबरिंग. स्टेप 2मध्ये आपण काय करायचं? ह्या 3 डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू काढायच्या. पहिला हा डिटर्मिनंट, दुसरा x साठीचा डिटर्मिनंट आणि तिसरा y साठीचा डिटर्मिनंट. तर फर्स्ट डिटर्मिनंटमध्ये आपण कशाची व्हॅल्यू घेणार? आपल्याकडे 2 इक्वेशन्स असणार, त्यामध्ये जे कोएफिशियंट दिलेले असणार आपल्या व्हेरिएबल्सचे त्यांना आधी सेपरेट करून घ्यायचे आणि डी फाइंड करण्यासाठी आपण x आणि y या दोन्हींचे कोएफिशियंट, दोन्ही इक्वेशनचे कोएफिशियंट घेणार. फर्स्ट इक्वेशनचे रो 1मध्ये मांडायचे कोएफिशियंट आणि सेकंड इक्वेशनचे रो 2मध्ये मांडायचे कोएफिशियंट. तसेच dx डिटर्मिनंट x साठीचा जो फाइंड करणार आहेत आपण, त्यासाठी आपल्याकडे जो कॉन्स्टंट होता = नंतरचा, तो कॉन्स्टंट b सोबत डिटर्मिनंटमध्ये मांडून घ्यायचा. इक्वेशनचा 1 रो 1मध्ये, इक्वेशन 2चा रो 2मध्ये आणि डिटर्मिनंट y साठी इक्वेशन 1चा a, इक्वेशन 2चा a, इक्वेशन 1 मधला कॉन्स्टंट आणि इक्वेशन 2 मधला कॉन्स्टंट. तर थर्ड स्टेपमध्ये आपण ह्या ज्या 3 व्हॅल्यूज शोधून काढल्या आत्ताच, तर त्या व्हॅल्यूज आपल्याला x y काढण्यास मदत करणार. कशा? तर dx डिटर्मिनंट जो xचा आपण शोधला, त्याला मूळ डिटर्मिनंट जो शोधला होता आपण डीचा डिटर्मिनंट केला आपण, त्याने डिवाइड करून घ्यायचे. तसेच yला yच्या व्हॅल्यूसोबत
मूळ डिटर्मिनंटने डिवाइड करून घ्यायचे, तर आपल्याला एक्स वायचे व्हॅल्यू मिळणार. पण एक समस्या आहे, काय होईल जर डिटर्मिनंट डी हा 0 आला तर? ज्यावेळेस डिटर्मिनंट डी हा 0 येईल त्यावेळेस डिनोमिनेटर हा 0 होईल, म्हणजेच आपल्याला कॅल्क्युलेशन्स पुढे करता येणार नाहीत, आपले ॲन्सर नॉट डिफाईन येणार, म्हणजे आपल्याला स्पेसिफिक असे सोल्युशन भेटणार नाही. असे का होऊ शकते? डिटर्मिनंट केव्हा 0 येईल? जर एखादे इक्वेशन आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिले की पॅरलल लाईनमध्ये 2 लिनियर इक्वेशन असू शकतात, किंवा एकाच वर एक ओव्हरलॅप करणारे किंवा एकाच लाईनचे 2 इक्वेशन असू शकतात. असे इक्वेशन जर आपल्याला क्रॅमर्स रूलमध्ये आले तर त्याचा डिटर्मिनंट हा 0 येणार, म्हणजे आपल्याला सोल्युशन शोधता येणार नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे येथे आहे प्रॅक्टिस सेट 1.3. तर फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला सिंपल डिटर्मिनंट शोधायला दिला आहे. तो तुम्ही होमवर्क म्हणून करू शकता किंवा मी थोडं सांगतो तुम्हाला. सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे आपल्याला यांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे. 3 5शी मल्टिप्लाय होणार आणि 2 हा 4शी मल्टिप्लाय होणार. त्यामुळे आपल्याला पुढे काही व्हॅल्यूज मिळून जाणार आणि ते तुम्ही सॉल्व करून घ्या. क्वेश्चन 2. तर क्वेश्चन 2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल आपण येथे घेतलेले आहे. यामध्ये पण आपल्याला डिटर्मिनंटच सॉल्व करायचे आहे. आता तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दाखवल्याप्रमाणे यांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे आहे. चिन्हांचा गोंधळ होऊ नये म्हणून त्यांना ब्रॅकेटमध्ये टाकले आहे. त्यांचे मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर आपल्याला -4 -14 मिळाले. -4 -14 इज इक्वल टू -18. आपल्याला क्वेश्चन 2 मधला क्वेश्चन 3 पण सॉल्व करायचा आहे. तर क्वेश्चन 3 मध्ये आपल्याला फ्रॅक्शनचे नंबर दिलेले आहेत. फ्रॅक्शन जरी असले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही, यामध्ये सुद्धा तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. तर इथे मी 7/3 ला 1/2 ने मल्टिप्लाय केले, वजा दोन्हीचा डिफरन्स घ्यायचा आहे ना आपल्याला दोन्ही मल्टिप्लिकेशनचा. तर 5/3 मल्टिप्लाय विथ 3/2 तर इज इक्वल टू 7/6 मायनस 15/6. तर आपला डिनोमिनेटर हा सेम आहे. डिनोमिनेटर जर सेम असेल तर आपण न्यूमरेटरचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन डायरेक्ट करू शकतो. तर यामध्ये मी त्यांचे सबट्रॅक्शन केले आणि आपल्याला उत्तर निगेटिव्हमध्ये मिळाले. तर सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला ॲन्सर मिळते -4/3. आता आपण क्वेश्चन 3 मधला फर्स्ट एक्झाम्पल घेणार आहोत. तर 3x - 4y इज इक्वल टू 10 आणि सेकंड इक्वेशन आहे 4x + 3y इज इक्वल टू 5. तर आपण हे इक्वेशन जनरल फॉर्मशी कम्पेअर करून घ्यायचे. जरी ते जनरल फॉर्ममध्ये असेल तरी हे इन्स्ट्रक्शन लिहायचं आणि जनरल फॉर्मसोबत कम्पेअर करून त्याला इक्वेशन नंबरिंग द्यायची. तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार, ABCच्या व्हॅल्यूज लिहिणार, कारण आपल्याला गोंधळ होऊ नये एक्झाम्पल सॉल्व करताना. तर ABCच्या व्हॅल्यू सेपरेटली लिहून घ्यायच्या. मी इथे व्हॅल्यूज लिहून घेतल्यात. हा झाला आपला A1, हा झाला आपला B1 आणि हा C1, इक्वेशन 1 मधल्या साऱ्या व्हॅल्यूज. तशाच A2, B2 आणि C2च्या व्हॅल्यूज आपण लिहून घेतलेल्या आहेत. यानंतरच्या स्टेपमध्ये आपण काय करणार, तर डिटर्मिनंट शोधून काढणार. आपण सुरुवातीला ज्या स्टेप पाहिल्या, फर्स्ट स्टेपमध्ये ह्या प्रोसेस करायच्या साऱ्या आणि सेकंड स्टेपमध्ये आपल्याला डिटर्मिनंट शोधून काढायचा आहे. डीमध्ये आपण काय करतो, एच्या व्हॅल्यूज आणि बीच्या व्हॅल्यूज एका डिटर्मिनंटमध्ये घेऊन त्याच्या व्हॅल्यू शोधून काढतो डिटर्मिनंटची. तर यांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन झाले आणि आपल्याला काय मिळाले, 3 × 3 -4 × 4. तर त्यामुळे आपल्याला मिळाले 9 + 16 बरोबर 25. आपल्याला dx शोधायचा आहे. तर आपण इथे सीची व्हॅल्यू फर्स्ट कॉलममध्ये घेणार आणि सेकंड कॉलममध्ये बीच्या व्हॅल्यूज घेणार दोन्ही इक्वेशनच्या. तर त्यांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर 10 × 3 -4 × 5 इज इक्वल टू 30 + 20 म्हणजेच 50 ही व्हॅल्यू मिळाली.
dxसाठी. तर dy काय येणार? dy आपल्याकडे असेल सुरुवातीच्या कॉलममध्ये आपल्याला घ्यायचे aच्या व्हॅल्यूज, सेकंड कॉलममध्ये आपण घेणार आहोत cच्या व्हॅल्यूज दोन्ही इक्वेशनच्या. आपल्याला काय मिळेल? 3 × 5 minus 10 × 4 is equal to 15 minus 40. तर आपल्याला dy ची व्हॅल्यू मिळणार -25. आपण स्टेप 1, स्टेप 2 या कंप्लीट केल्यानंतर तर स्टेप 3 मध्ये आपण डायरेक्ट x y च्या व्हॅल्यू शोधू शकतो, कारण आपल्याकडे d ची व्हॅल्यू आहे, dx ची व्हॅल्यू आहे आणि dy ची पण व्हॅल्यू आहे. तर सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की x साठी dx / d फॉर्म्युला आहे. dx आलेला आहे 50 आणि d आलेला आहे 25. तर आपला x ची व्हॅल्यू मिळाली 2. तर y साठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे dy / d. तर -25 होते dy ची किंमत आणि ती आपण यामध्ये मांडली. त्यानंतर d ची किंमत आहे 25. तर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली -1. तर येथे देअरफॉर म्हणून सोल्युशन लिहून घ्यायचे तुम्ही. सोल्युशन आपले x y ची व्हॅल्यू आहे 2, -1. क्वेश्चन 3 मधील आपण एक्झाम्पल 2 सॉल्व करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याकडे इक्वेशन आहे 4x + 3y - 4. तर हा जनरल फॉर्ममध्ये मांडलेली इक्वेशन नाही आहे. आपल्याला ही जनरल फॉर्ममध्ये स्टेप 1 मध्ये मांडून घ्यावी लागणार आणि ही पण जनरल फॉर्ममध्ये इक्वेशन मांडलेली नाही. आपल्याकडे इक्वेशन सेकंड इक्वेशन काय आहे? तर 6x = 8 - 5y. तर फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार? जनरल फॉर्ममध्ये त्यांना अरेंज करून घेणार. तर इन्स्ट्रक्शन काय लिहायची? लेट अस कंपेअर इक्वेशन्स विथ जनरल फॉर्म्युला लिहून घ्यायचा. त्यानंतर आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2च्या ABCच्या व्हॅल्यू सेपरेट करून घेणार आहोत, कारण आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व करताना कोणताही गोंधळ झालेला नको आहे. तर डिटर्मिनंट ह्या शोधायला आपल्याला दोन्ही इक्वेशनच्या एच्या व्हॅल्यू कॉलममध्ये आणि दोन्ही इक्वेशनच्या बीच्या व्हॅल्यूज कॉलममध्ये लिहून घ्यायच्यात. त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे. मल्टिप्लिकेशन तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतात. 4 × 5 - 3 × 6 is equal to 20 - 18. तर यांचा डिफरन्स आपला आहे 2. डिटर्मिनंट आपल्याला d भेटला 2. dx ची व्हॅल्यू शोधायची. आता dx साठी आपण सर्वात आधी cच्या व्हॅल्यूज कॉलममध्ये लिहून घेणार आणि pच्या व्हॅल्यूज कॉलममध्ये लिहून घ्यायच्या. तर आपल्याला काय मिळेल? 4 × 5 - 3 × 8 20 - 24. तर यांचा डिफरन्स आपला काय आहे? -4. आणि dy ची व्हॅल्यू शोधायची. तर त्याचा डिटर्मिनंट काय असणार? सर्वप्रथम कॉलममध्ये आपल्याकडे पाहिजे एच्या व्हॅल्यूज दोन्ही इक्वेशनच्या आणि सेकंड कॉलममध्ये आपल्याला पाहिजेत सीच्या व्हॅल्यूज. तर इज इक्वल टू आपल्याला मिळेल 4 × 8 - 4 × 6 इज इक्वल टू 32 - 24 इज इक्वल टू 8. तर आपल्याला तिन्ही डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज मिळाल्या आहेत. d = 2, dx = -4 आणि dy = 8. तर फायनली आपण x y च्या व्हॅल्यूज फाइंड करू शकतो. तर आपल्याकडे x चा फॉर्म्युला आहे dx / d आणि त्याच्या व्हॅल्यूज आपण पुट करायच्या. -4 / 2. आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली x ची? -2. तसेच y ची व्हॅल्यू लिहायची. y चा फॉर्म्युला आहे dy / d इज इक्वल टू 8 / 2 आणि y ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? 4. तर फायनली सोल्युशन लिहून घ्यायचं. द सोल्युशन इज फॉर xy इज इक्वल टू -2, 4. नेक्स्ट आपण क्वेश्चन 3 मधले 6th एक्झाम्पल पाहणार आहोत. आता यामध्ये तुम्हाला फ्रॅक्शनचे एक्झाम्पल आले आहे. तर इक्वेशन 1 आपली काय आहे? 2x + 3y = 2 आणि सेकंड इक्वेशन आहे x - y / 2 = 1/2. इक्वेशन 1 आपण डायरेक्टली लिहू शकतो, त्यामध्ये काही अडचण आहे? बिलकुल नाही. तर सेकंड इक्वेशनला आपण
थोडं सिम्प्लिफाय करून घेऊया. जर आपण सेकंड इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय केले तर आपले या दोन्ही बेसचे खाली डिनोमिनेटर जे 2 आहेत ते निघून जातील. तर आपल्याला डायरेक्ट इक्वेशन काय मिळणार, 2x मायनस y इज इक्वल टू 1. तर आपल्याकडे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 या इक्वेशन आहेत दोन. त्यांना आपण जनरल फॉर्ममध्ये प्लेस करून घ्यायचं. मी एक स्टेप स्किप केले आहे. तर यामध्ये मी डायरेक्ट ABCच्या व्हॅल्यूज लिहून घेतल्या आहेत. फर्स्ट दोन्ही इक्वेशनच्या, इक्वेशन 1 इक्वेशन 3च्या Aच्या व्हॅल्यूज, 1 आणि 3च्या Bच्या व्हॅल्यूज, इक्वेशन 1 आणि 3च्या Cच्या व्हॅल्यूज. सेकंड स्टेपमध्ये आपण काय करतो तर डिटर्मिनंट शोधून काढतो. डिटर्मिनंटमध्ये डीची व्हॅल्यू शोधणार, dxची व्हॅल्यू शोधणार आणि dyची व्हॅल्यू शोधणार. तर डीची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण फर्स्ट कॉलममध्ये Aच्या व्हॅल्यूज मांडणार दोन्ही इक्वेशनच्या आणि सेकंड कॉलममध्ये Bच्या व्हॅल्यूज मांडणार दोन्ही इक्वेशनच्या. त्यांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे. 2 - 1 - 3 × 2 इज इक्वल टू आपल्याला मिळाले -2 - 6. तर आपल्याला डीची व्हॅल्यू मिळाली -8. त्यानंतर dx आपला कसा लिहायचा, फर्स्ट कॉलममध्ये आपण Cच्या व्हॅल्यूज लिहिणार दोन्ही इक्वेशनच्या, तर सेकंड कॉलममध्ये आपण Bच्या व्हॅल्यूज लिहिणार दोन्ही इक्वेशनच्या. सॉरी, इथे इज इक्वल टू साईन लिहिले नाही. 2 × -1 - 3 × 1 यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन झाली. तर क्रॉस मल्टिप्लिकेशनमधून आपल्याला काय मिळाले, -2 - 3. त्यामुळे आपल्याला dxची व्हॅल्यू मिळाली -5. तसेच dyची व्हॅल्यू शोधायची. dyच्या व्हॅल्यूमध्ये डिटर्मिनंट आपला असतो कॉलममध्ये येथील दोन्ही इक्वेशन्सचे A आणि कॉलम सेकंडमध्ये येथील आपले दोन्ही इक्वेशनचे Cच्या व्हॅल्यूज. तर इज इक्वल टू आपले क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार 2 × 1 - 2 × 2. तर आपल्याला मिळणार 2 - 4. तर लास्ट व्हॅल्यू आपली येणार -2. तर फायनली आपण xyच्या व्हॅल्यूज फाइंड करू शकतो. तर आपला जो xचा फॉर्म्युला आहे dx / d, त्यामध्ये त्यांच्या व्हॅल्यूज मांडून घ्यायच्या. आपल्याकडं dxची व्हॅल्यू आहे -5, dची व्हॅल्यू आहे -8. तर ती जशीची तशी येणार. तसेच yची व्हॅल्यू, yसाठीचा फॉर्म्युला आहे dy / d. तर dyची व्हॅल्यू आहे -2, dची व्हॅल्यू आहे -8. तर आपल्याला दोन्ही मायनस कट होऊन जाणार. व्हॅल्यू मिळणार 2 / 8 इज इक्वल टू, त्याला सिम्प्लिफाय करून घेतले 1/4. तर आपले सोल्युशन आले xyची व्हॅल्यू 5/8, 1/4. तर थँक्यू सो मच. या लेक्चरमध्ये आपण क्रॅमर्स रूल पाहिला. खूप सोपे एक्झाम्पल्स होते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.